मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे लावसट. लेखक निखिल सूर्यवंशी. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. संध्याकाळचे 5 वाजले होते. सागर एसटीमधून खाली उतरला. बाहेर पावसाची रिमझिम सुरूच होती. जवळपास 8 तासाच्या प्रवासाने त्याच्या पाठीमध्ये वेदना होत होत्या. सागर जवळपास 30च्या आसपासचा वय असणारा तरुण होता. कोकणातल्या एका गावात सरकारने त्याची नेमणूक जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी केली होती. सह्याद्री आणि कोकण यात असे अनेक जीव आढळतात जे जगात इतरत्र कुठे आढळत नाहीत. पावसाळ्यात तर असे जीव दिसण्याची शक्यता जास्त असते. खाली उतरल्यावर त्याची नजर आजूबाजूला भिरभिरत होती. तितक्याच समोरील पत्र्याच्या शेड खालून जवळपास 20चा एक मुलगा छत्री घेऊन त्याच्या दिशेने येताना त्याला दिसला. आल्या आल्या धापा टाकत त्याने विचारले, सागर साहेब तुम्हीच ना? सागरने होकारार्थी मान डोलावली आणि म्हणाला, हो, पण तू कोण आहेस? तो मुलगा म्हणाला, मी महाद्या. आपल्या गावात जो सरकारी बंगला आहे तिथे मी काम करतो. अचानक लक्षात आल्याच्या आविर्भावात सागर म्हणाला, अरे हां, मला देशमुख सर म्हणले होते तिथे तुला न्यायला येईल कोणीतरी. हां साहेब, चला आता, लांब जायचं आहे अजून. सागर वैतागून म्हणाला, अरे अजून लांब आहे होय? महाद्या म्हणाला, मग काय साहेब, इथून रिक्षाने जायचंय. मग पूल ओलांडून गेलो की थोडं चालत पण जायचं आहे. सागर काही बोललाच नाही. हाताचा इशारा करून निघायची खून केली. भर पावसात रिक्षा चालली होती. पाऊस पडत असल्याने 6 वाजताचा अंधार पडलेला. रस्ता तर नावालाच उरलेला. एक छोटा पूल ओलांडून रिक्षा बराच वेळ पुढं जात होती. एका ठिकाणी येऊन महाद्याने त्या रिक्षावाल्याला थांबायची खून केली. सागर आणि महाद्या खाली उतरले. आजूबाजूला झाडी सोडली तर कुठेच काही दिसत नव्हते. सागर थोडा गोंधळून म्हणाला, अरे महाद्या, इथे कुठे काय आहे? महाद्या टॉर्च सुरू करत म्हणाला, चला साहेब, या मागे मागे. रोजची पायाखालची वाट असल्याने महाद्या बॅग घेऊन देखील एकदम नीट चालला होता. पण सागरला चालताना कसरत करावी लागत होती. मातीचा रस्ता, त्यात पावसाची रिपरिप. एका हातात बॅग आणि एका हातात छत्री घेऊन कसाबसा तो महाद्याच्या मागे चालला होता. जवळपास 10 मिनिटे झाडामधील पायवाट तुडवल्यानंतर एक टुमदार घरासमोर येऊन ते थांबले. मुख्य गावापासून बरेच लांब. कोकणी बांधकामातील एक जुने घर होते ते. बाहेर पडवी, मग आत मुख्य दिवाणखाना, त्याच्या बाजूला आणि पुढे 2 खोल्या आणि शेजारी स्वयंपाकघर. स्वयंपाकघराशेजारीच एक छोटे न्हाणीघर. संपूर्ण घरावर उतरते कौलारू छत आणि त्यामुळे बनलेला एक माळा. माळ्यावर जायला एका खोलीमधून शिडी लावलेली. दगडी बांधकामातील एक मजबूत आणि आकर्षक घर होते ते. सुरुवातीला काही क्षण त्याला वाटले हा इंग्रजकालीन बंगला असेल, पण तितक्यात महाद्या म्हणाला, साहेब 40 वर्ष जुनं आहे घर, पण कसलं मजबूत आहे बघा. सागर म्हणाला, हे सगळं ठीक आहे रे, पण जेवणाचं काय? महाद्या म्हणाला, अहो काय साहेब, मी कशाला आहे मग? एकदा माझ्या हातचं खाऊन बघा. सागर म्हणाला, अरे वा, तू तर सगळंच करतो की. महाद्या म्हणाला, इथं अजून चांगलं काम मिळणार आहे का? एकतर ह्या घरात राहायला मिळतंय, वर पगार पण मिळतोय. सागर म्हणाला, बरं मग आता काहीतरी बनव खायला, भूक लागली आहे. तोपर्यंत मी फ्रेश होऊन आलो. सागर फ्रेश होऊन आला. महाद्याने बिरड्याची भाजी केलेली. भाजी चाकतच सागर म्हणाला, वा महाद्या, खरंच तुझ्या हाताला चव आहे. महाद्या हसत म्हणाला, हां साहेब, आणि तुम्ही काम कधीपासून सुरू करणार आहे? सागर म्हणाला, उद्यापासूनच. इथे आजूबाजूला असलेल्या जंगलामध्ये फिरावं लागणार आहे. तुला माहिती आहे ना रस्ते नीट? महाद्या उत्साहात म्हणाला, हो मग, इथली बरीच माहिती आहे मला. तिथल्या एका खोलीमध्ये सागरच्या झोपण्याची व्यवस्थित सोय केलेली. थकल्यामुळे त्याला कधी झोप लागली ते समजलंच नाही. सकाळी महाद्याच्या आवाजाने त्याला जाग आली. तसेच अर्धवट डोळे उघडत सागरने विचारलं,
काय झालं महाद्या? सकाळी सकाळी का झोपमोड करतोय? महाद्या म्हणाला, आहो साहेब, नाश्त्याला काय खाणार? सागर म्हणाला, जे जमेल ते कर आणि केलं की उठव मला. काही वेळानंतर उठून सागर फ्रेश झाला आणि नाश्ता करून त्याच्या बॅगमधून एक एक कामाच्या गोष्टी बाहेर काढून ठेवत होता. कॅमेरा, सॅम्पल घेण्यासही लागणारी अवजारे वगैरे. दुपारी जेवण करून ते दोघे बाहेर पडले. आजूबाजूच्या काही भागात फेरफटका मारून परत आले. काही विशेष हाती लागणार नाही याची सागरला कल्पना होती, कारण जीव हे रात्रीच बाहेर पडतात आणि त्यासाठी जंगलाच्या आतील भागात जावे लागणार होते. त्यामुळे संध्याकाळी लवकर खाऊन ते दोघे 7च्या सुमारास बाहेर पडले. महाद्याने एक मोठा टॉर्च घेतला आणि एक छोटा टॉर्च आणि हेल्मेट टॉर्च घेऊन सागर महाद्याच्या मागे चालला होता. जसजशी रात्र होत होती तसं वेगवेगळे आवाज त्यांच्या कानावर पडायला सुरुवात झाली. पाऊस रिमझिम पडत होता. मधूनच एक जोराची सर येऊन जात होती. त्या जंगलात शांतता नव्हतीच. वेगवेगळ्या प्राणी पक्ष्यांचे आवाज आणि त्यात पावसांच्या थेंबाचे आवाज मिसळून जंगलाचं एक ध्वनी बनवत होते. सागरला काही वेगळे जीव नक्कीच दिसले. त्यांचे फोटो काढण्यात तो मग्न होता. महादेव त्याच्या कॅमेऱ्यावर छत्री धरून थांबत होता. बराच वेळ ते जंगलाच्या आत चालत होते. रात्रीचे 11 वाजले होते. ते पुढे चालले होते. तोच सागरची नजर जमिनीवर गेली. तिथे एक मुलगी पडलेली. सागरला धक्काच बसला. इतक्या रात्री अशा जागी मुलगी काय करेल? त्याने महाद्याला दाखवले. महाद्या घाबरत म्हणाला, साहेब, इथं भूत पण आहेत. सागर म्हणाला, गपरे महाद्या, भूत वगैरे काही नसतं. चल पाहूयात कोण आहे. ते दोघे त्या मुलीच्या जवळ आले. पूर्ण ओलीचिंब होऊन ती चिखलाने माखलेली, पण श्वास सुरू होता. त्यावरून ती बेशुद्ध आहे हे सागरला समजले. सागर म्हणाला, हिला अशीच इथे ठेवली तर हिचे वाचणे अवघड होईल महाद्या. आपण घेऊन जाऊ हिला सोबत. काहीशा अनिच्छेनेच महाद्या तयार झाला. ते दोघे तिला उचलून जंगलातून बाहेर येत होते आणि त्यांच्या मागे झाडावरून एक सावली त्यांच्या मागोमाग येत होती. घराजवळ आल्यावर सागर म्हणाला, महाद्या, इथे कोणी मुलगी किंवा बाई नाही का रे? महाद्या म्हणाला, साहेब, माझी बायको आहे ना घरी. सागर दचकून म्हणाला, काय, तुझं लग्न झालं आहे? अरे बालविवाह केला की काय तुझा? महाद्या म्हणाला, अहो साहेब, मागच्या वर्षीच झाला आहे. ती तिकडं गावात घरी असते माझ्या आईवडिलांसोबत. मी इथं बंगल्यात कोणी आलं तरच थांबतो, नाहीतर साफ करून घरी जातो रोज. सागर म्हणाला, बरं झालं, आता पटकन घरी जा आणि तुझ्या बायकोला घेऊन येते काही दिवसांसाठी. आणि हो, येताना काही कपडे देखील घ्यायला सांग या मुलीसाठी. सागरने त्या मुलीला गोनपाटाने विणलेल्या एका खाटेवर झोपवले. शेजारीच एका घमेल्यात जाळ पेटवून ठेवला. जवळपास तासाभराने महाद्या त्याच्या बायकोसोबत आला. जवळपास 18च्या आसपास वय असणारी ती मुलगी होती, सावित्री. महाद्या म्हणाला, सावे, हे आमचे साहेब, आणि मी तुला बोललो होतो ना, हीच ती मुलगी. सागर म्हणाला, सावित्री, तू या मुलीचे कपडे बदलून घे. तिला कोरडे कपडे घाल. आम्ही तोपर्यंत बाहेरून जाऊन येतो. बाहेर आल्यावर सागर म्हणाला, इथे जवळपास डॉक्टर आहे का रे? महाद्या म्हणाला, इथं नाही, तालुक्याच्या गावाला आहे डॉक्टर. इथून 12 किलोमीटर आहे. सागर म्हणाला, इतक्या रात्री तिथे पोहोचणे अवघड आहे. आजची रात्र वाट पाहण्याशिवाय काही करू शकत नाही आपण. ते हे बोलतच होते, इतक्यात आतून सावित्रीची किंकाळी ऐकू आली. ते दोघे आत गेले तर सावित्री धावत दिवाणखान्यात येत होती. महाद्या म्हणाला, काय ग सावे, काय झालं? सावित्री म्हणाली, मी त्या ताईंचे कपडे बदलून खाटेच्या बाजूला ठेवायला गेले. तिथे कोणीतरी बाई बसलेली. सागर म्हणाला, काय सावित्री तू, अगं भास झाला असेल. इथे कोण येणार आहे? महाद्या म्हणाला, बरं चल, आपण बघूयात आत जाऊन. महाद्या आणि सागर आत आले. आत कोणी नव्हते. सागर म्हणाला, बघ सावित्री, कोणी नाही आत. सावित्री घाबरत म्हणाली, हा साहेब, पण त्या मुलीचे ओले कपडे मी तिथे कडेला गोळा करून ठेवलेले, आणि आता बघा. सागरने नीट पाहिले. त्या मुलीचे ते ओले कपडे खोलीभर अस्ताव्यस्त पडलेले. सागरला वाटले घाईमध्ये पळताना सावित्रीकडूनच हे झालं असेल.
त्यामुळे त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. तो म्हणाला, सावित्री, पळताना तुझ्याकडून पाय वगैरे लागला असेल, जाऊ दे. सावित्री म्हणाली, हो असेल तसं साहेब, आणि त्या ताईंच्या कपड्याला एक पैंजण पण अडकलेला. मी तो तिथेच त्यांच्या डोक्याजवळ ठेवला आहे. सागरला सावित्रीचे कौतुक वाटले. वयाने लहान असली तरी तिला समज होती. रात्रीचे 2 वाजून गेले होते. सावित्री आणि महाद्याला एका खोलीमध्ये झोपायला सांगून सागर दिवाणखान्यात असलेल्या एका सोफ्यावर झोपला. त्या घरात वीज होती, त्यामुळे रात्रीचे दिवे चालू होते. सागरला झोप लागून काहीच वेळ झाला होता. इतक्यात त्याला कोणीतरी गाणं म्हणत असल्याच्या आवाजाने जाग आली. तो आवाज त्याच मुलीच्या खोलीमधून येत होता. सागरला आता भीती वाटत होती, कारण घरात तिघांशिवाय कोणी नव्हते. शिवाय ती मुलगी बेशुद्ध होती. उठून तो दरवाजाजवळ आला. दरवाजा फक्त ढकलला होता. दाराला कान लावून त्याने कानोसा घ्यायचा प्रयत्न केला. गाणं नव्हतंच ते, अंगाई होती ती. तो दार ढकलून पटकन आत गेला, पण आत कोणीच नव्हते. शिवाय तो येणारा आवाज देखील थांबला होता. त्याला आश्चर्य वाटले, कारण त्याने तो आवाज स्पष्ट ऐकला होता. त्याचे लक्ष त्या खाटेजवळ खाली पडलेल्या पैंजणाकडे गेले. त्याला आठवले, तो पैंजण तर सावित्रीने वरती ठेवलेला. फार विचार न करता तो त्या खाटेजवळ गेला आणि ते पैंजण उचलण्यासाठी खाली वाकला. त्या पैंजणाला तो हात लावणार इतक्यात त्या खाटेखालून एका स्त्रीचा हात बाहेर आला आणि त्या हाताने सागरचे मनगट पकडले. सागरने दचकून हात मागे ओढला. हे सगळं इतक्या कमी वेळात घडलं की त्याला काहीच समजलं नाही. तो बाहेर आला. त्याला काहीच समजत नव्हते. त्याच्यासोबत नक्की काय घडते. तो पुन्हा सोफ्यावर झोपला. त्याचा डोळा लागला होता. इतक्यात त्या खोलीचा दरवाजा उघडला. कोणीतरी स्त्री तिथून बाहेर आली. ती सागरच्या खाटेजवळ येऊन उभी राहिली. पण सागरला अचानक जाग आली. त्याला असे वाटले की त्याच्याजवळ कोणीतरी उभे आहे, पण डोळे उघडून पाहायची त्याची हिंमत होत नव्हती. तरी त्याने हळूहळू डोळे उघडले. त्याच्या शेजारी तीच स्त्री उभी होती. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर गेली. पाण्याने भिजून पूर्ण पांढरा पडलेला चेहरा होता तो. तिचे डोळे खोल गेलेले. तो खूप घाबरला. त्याला ओरडायचे होते, पण आवाज निघत नव्हता. इतक्यात दचकून तो उठला. घामाने त्याचा चेहरा भिजलेला. त्याला स्वप्न पडले होते. सागर उठून बसला होता. त्याला पुन्हा त्याच अंगाईचा आवाज आला. इतक्यात त्याचे लक्ष ती मुलगी झोपलेल्या खोलीकडे गेले. त्या दारातून एक स्त्री आकृती बाहेर आली आणि झटकन महाद्या झोपलेला त्या खोलीमध्ये गेली. सागरला धक्काच बसला. काही क्षण तर त्याच्या नजरेवर विश्वास बसत नव्हता. तो तसाच महाद्याच्या खोलीजवळ गेला. त्याने दार ठोठावले. अर्धवट झोपेत महाद्याने दार उघडले. सागरला असा अचानक पाहून तो म्हणाला, काय झालं साहेब? सागर म्हणाला, अरे तुझ्या खोलीमध्ये काहीतरी आलं आहे. महाद्या म्हणाला, काय बोलताय साहेब तुम्ही? आता तर मी तुमच्या समोर दार उघडलं ना. इतक्या सागरची नजर महाद्याच्या मागे असलेल्या पलंगाकडे गेली. तिथे सावित्री शेजारी एक बाई बसलेली. अंधार असल्याने सागरला काही नीट दिसले नाही, पण तो थोडासा ओरडतच म्हणाला, महाद्या, ते बघ तिथे. महाद्याने मागे पाहिले, पण तितक्यात ती गडप झालेली. महाद्याला तिथे फक्त सावित्रीच दिसली. महाद्या म्हणाला, साहेब, मला वाटते तुम्हाला जास्त झोप आली आहे. तुम्ही आराम करा. काही लागलं तर मला आवाज द्या. सागर अजून देखील द्विधा अवस्थेत होता. त्याचा असल्या गोष्टींवर विश्वास नव्हताच, पण दुसरे मन मात्र काहीतरी वेगळं सुरू आहे याची जाणीव करून देत होतं. तो पुन्हा बाहेर येऊन झोपला. त्याला झोप तर लागतच नव्हती. रात्रीचे 3 वाजले होते. छोटासा आवाज देखील त्याचे लक्ष वेधून घेत होता. इतक्यात त्याला त्या खोलीमधून पावलांचा आवाज येऊ लागला. त्याची उत्सुकता त्याला शांत बसू देत नव्हती आणि त्याची भीती त्याला त्या खोलीकडे जाण्यापासून रोखत होती. तरी देखील सागर त्या खोलीकडे निघाला. त्या खोलीचा दरवाजा त्याने झटकन आत ढकलला. त्याने खाटेकडे पाहिले. त्याला धक्काच बसला. ती मुलगी खाटेवर उठून बसलेली.
आत फक्त छोट्या बल्बचा उजेड होता. तो त्या मुलीजवळ गेला. तिचे लक्षच नव्हते. तो म्हणाला, आलात तुम्ही शुद्धीवर? कसं वाटतंय आता? पण ती काहीच बोलत नव्हती. त्याचे लक्ष तिच्या हातांकडे गेले. तिने हातात तोच पैंजण पकडला होता आणि त्या पैंजणाकडे ती पाहत बसलेली. ती लक्ष देत नव्हती. हे पाहून तो बाहेर आला. त्याने महाद्याला आणि सावित्रीला उठवले. बाहेर आल्यावर तो म्हणाला, सावित्री, ती मुलगी शुद्धीत आली आहे. चल तू तिला बघ, काही पाहिजे का वगैरे. ते तिघे त्या खोलीमध्ये आले. पण ती मुलगी आता बेशुद्ध होती आणि पलंगावर तशीच झोपलेली. ते पैंजण पण तिच्या हातात तसेच होते. महाद्या म्हणाला, साहेब, ही तर अजून बेशुद्ध आहे. तुम्ही नीट पाहिलेलं ना? सागर म्हणाला, हो रे महाद्या, ते बघ तिच्या हातात, तो पैंजण अजून तसाच आहे. सावित्री म्हणाली, मला काहीतरी वेगळं वाटतंय साहेब. सागर म्हणाला, आता तू परत तेच भूत वगैरे सुरू नको करू. तिच्या हातामधलं ते पैंजण घे, लागेल तिच्या हाताला नाही तर. सावित्री ते पैंजण घ्यायला गेली. तोच ती मुलगी उठून बसली. तिने सावित्रीला एक धक्का दिला. सावित्री तशीच जमिनीवर कोलमडली. त्या मुलीच्या पूर्ण चेहऱ्यावर केस होते. ती अंगाई म्हणू लागली. आता हा सर्वांसाठीच धक्का होता. सावित्री उठून पुन्हा तिच्या जवळ आली आणि म्हणाली, काय झालं ताई? काही होतंय का? इतक्यात त्या मुलीने मान वर केली. तिचा चेहरा पूर्ण पांढरा पडलेला, डोळे तर पूर्णच काळे झालेले. ती रागाने सावित्रीकडे पाहत होती. सावित्री घाबरून किंचाळली आणि त्या खोलीतून पळत बाहेर आली. सागर आणि महाद्याला काही समजलं नाही, कारण ते त्या मुलीच्या पाठीमागे होते. सावित्री मागे ते दोघे देखील बाहेर आले. सावित्री तिथेच थरथरत बसलेली. त्या दोघांना पाहून म्हणाली, ती भूत. सागर म्हणाला, काय बोलत आहे तू हे? त्या मुलीला शुद्ध आली आहे आणि तू तिला भूत म्हणते? सावित्री म्हणाली, तिच्यामध्ये काहीतरी आहे, मी पाहिलंय. इतक्यात त्या खोलीचा दरवाजा आपोआप बंद झाला. आतून पुन्हा त्या अंगाईचा आवाज येऊ लागला. तो आवाज तिघांनीही ऐकला. सावित्री म्हणाली, बघा, मी म्हणाले ना, काहीतरी वेगळं आहे. सागर म्हणाला, खूप झाला आता. आताच्या आता जाऊन सगळा सोक्षमोक्ष लावून टाकूयात. चला माझ्याबरोबर. दार ढकलून ते तिघेही आत आले. ती मुलगी समोर फरशीवर मांडी घालून बसलेली, हातातल्या पैंजणाला कुरवाळत होती. सागरने आवाज दिला, काय करताय तुम्ही तिथे? तिने मान वर करून पाहिले. तिचे काळे डोळे सागरवर रोखलेले. हळूहळू ते डोळे लाल झाले. ती रागाने ओरडली, का आलाय तुम्ही इथे? आणि तिने उजव्या बाजूला असलेल्या माळ्याच्या शिडीकडे पाहिले. अचानक ती शिडी उडाली आणि त्या तिघांच्या दिशेने आली. महाद्या आणि सावित्री मागच्या बाजूला होते, म्हणून ते पटकन मागे सरकले. पण सागरला त्या शिडीचा धक्का लागलाच. त्याच्या खांद्याला मार लागला. तो तसाच मागे हटला. बाहेर आल्यावर त्यांनी दार लावून घेतले. सागर म्हणाला, अरे महाद्या, हे खरंच काहीतरी वेगळं आहे. असं मी आजपर्यंत नाही पाहिलं कधी. महाद्या म्हणाला, साहेब, ही भूतबाधा आहे. आपल्याला भक्ताला बोलवावं लागेल. सागर म्हणाला, बरं, मग तू उद्या त्याला घेऊन ये. आता आपण काही झालं तरी त्या खोलीमध्ये जायचं नाही. त्या खोलीमधून रात्रभर चित्रविचित्र आवाज येत होते. कधी रडण्याचे, कधी हसण्याचे, तर कधी अंगाई म्हणायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी सागरने घरी फोन केला. त्याच्या आईला त्याने घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्याच्या आईला देखील धक्का बसला. त्या म्हणाल्या, अरे, हे वेगळंच आहे काहीतरी. साधी भूतबाधा तर नक्कीच नाही. सागर म्हणाला, अगं आई, पण हे तुला कसं माहीत? यावर त्याची आई म्हणाली, अरे, मागे एकदा मी भूत आणि विज्ञान नावाच्या एका सेमिनारला गेलेले. तिथे भूतांची काही बेसिक माहिती समजली. मला असं वाटतं, ज्यांनी तो सेमिनार दिलेला त्या एकदंत यांना मी याबद्दल सांगते आता. तू एक काम कर, तुझं लोकेशन मला व्हॉट्सअपवर पाठवून ठेव. त्यानंतर सागर पुन्हा घरात आला. सकाळी 11 वाजता महाद्या गावातील भक्ताला घेऊन आला. त्यानंतर तो भगत, सागर आणि महाद्या त्या खोलीमध्ये गेले.
तिथे ती मुलगी तशीच जमिनीवर झोपलेली. त्यांनी तिला उचलून खाटेवर झोपावले. त्या भक्ताने तिच्या कपाळाला हात लावला. त्याला फार काही समजलं नाही, पण तो म्हणाला, भूतबाधा आहे हे नक्की. मी हा ताईत देतोय. तिच्या गळ्यात घाला, तिला काही त्रास नाही होणार. सागर म्हणाला, पण हे नक्की काय आहे? भगत म्हणाला, मला देखील नीट समजत नाहीये, कारण त्या आत्म्याने हिला काहीच त्रस दिलेला नाही. बघूयात, जर का तिला काही त्रास झाला तर. भगत निघून गेल्यावर महाद्याने दुपारी जेवणाची तयारी केली. सर्वांनी जेवण केले. दुपारनंतर काहीच घडले नाही. ती मुलगी तशीच झोपलेली. पण जसजशी रात्र सुरू झाली, त्या खोलीमधून ते आवाज पुन्हा सुरू झाले. सागर म्हणाला, अरे महाद्या, हे पुन्हा सुरू झालं. आता काय करायचं? तो भगत तर आता भेटायचा नाही. आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. महाद्या म्हणाला, आपण काय करणार? सागर म्हणाला, तिने स्वतःला काही करून घेऊ नये, यासाठी तिला बांधून ठेवूयात. इतक्या दारातून एक आवाज आला, असं काही करायच्या भानगडीत पडू नका. त्या तिघांनी दचकून दाराकडे पाहिले. दारात एकदंत उभे होते. त्यांच्या नेहमीच्या पोशाखात, अंगात कुर्ता, पायात जीन्स, गळ्यात त्या त्रिशूळाच्या पेंड्यांमध्ये असलेला रुद्राक्ष आणि कपाळावर अष्टगंधाची चंद्रकोर. त्यांच्या मागे केशव उभा होता. सागर दचकून म्हणाला, कोण आपण? एकदंत म्हणाले, सकाळी तुझ्या आईचा मला फोन आलेला, त्या मुली संदर्भात. सागर म्हणाला, म्हणजे तुम्हीच एकदंत? आणि तुम्ही इतक्या तातडीने आलात देखील? एकदंत म्हणाले, मला एखाद्या गोष्टीचे महत्त्व खूप आधीच समजते. ज्या प्रकारे त्या मुलीचे तुझ्या आईने वर्णन केले, त्यावरून मला समजलं. हे दिसतंय तेवढं सोपं प्रकरण नाही. त्यामुळे मी तडक निघालो. तुझे लोकेशन तर होतेच माझ्याकडे. सागर म्हणाला, म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? एकदंत म्हणाले, एखादा आत्मा किंवा वाईट शक्ती त्याच्या आजूबाजूला असलेल्या लोकांना खूप त्रास देते, पण कालपासून तुम्हाला काहीच त्रास झालेला नाही. त्यामुळे तुम्ही त्या शक्तीला कमी लेखायची चूक करत आहेत. सागर म्हणाला, मग आता काय करायचे आपण? एकदंत म्हणाले, सर्वात आधी ती कोण आहे हे आपल्याला पाहायचे आहे. त्या मुलीचे तर आपल्याला काहीच माहिती नाही, पण तिला भेटून पाहूयात काय होतंय. सागर, एकदंत आणि महाद्या त्या खोलीमध्ये आले. तिथे ती मुलगी खाटेवर बसलेली. एकदंत यांनी तिला विचारले, कोण आहेस तू? यावर तिने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. तिच्या हातात तेच पैंजण होते. एकदंत यांनी मुद्दाम त्या पैंजणाला हात लावायचा प्रयत्न केला. इतक्यात तिने एकदंत यांचा हात पकडला आणि त्याने दूर भिरकावून दिले आणि ओरडली, हिला हात लावायची तुझी हिंमत कशी झाली? सागर तर आवाक झाला. इतक्यात केशव पुढे आला, पण एकदंत यांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. त्यांच्या उजव्या हाताच्या कोपऱ्याला मार लागलेला. इतक्यात एकदंत यांनी गळ्यातले पेंडेंट काढले आणि त्या मुलीच्या अंगावर फेकले. तसं तिच्या तोंडून एक किंकाळी बाहेर पडली. तितक्यात केशवने ते पैंजण उचलले. एकदंत यांनी त्यांचे पेंडेंट उचलून गळ्यात घातले. त्यानंतर खिशातून कऱ्याच्या पाण्याची बाटली बाहेर काढली आणि ते पाणी त्या मुलीवर शिंपडले. त्या मुलीचे हातपाय खाटेला बांधून ठेवले आणि त्या खाटेभोवती कऱ्याच्या पाण्याने रिंग नाकले. एकदंत म्हणाले, आता या मुलीला काही नाही होणार, पण आपण सगळे बाहेर थांबू. मला खात्री आहे या पैंजणावरून मला नक्की काहीतरी कळेल. मी एक रिंग नाकणार आहे. यातच सर्वांनी थांबायचे. मला थोडा वेळ लागेल. तोपर्यंत कोणीही या रिंगणातून बाहेर पडायचे नाही. एकदंत यांना पिशाच्य वेदामुळे जी वस्तूच्या सहाय्याने भूतकाळ पाहायची सिद्धी मिळालेली, त्याचा वापर करून एकदंत यांनी त्या पैंजणाचा इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न केला. काही वेळातच त्यांना तो इतिहास पूर्ण समजला. त्यानंतर ते म्हणाले, मी म्हणालो होतो ना, हे जे काही आहे ते अत्यंत भयानक आहे. आपल्याला आता एक खूप मोठे दिव्य करावं लागणार आहे. सागर म्हणाला, म्हणजे नक्की काय करावे लागणार आहे? एकदंत म्हणाले, कोणत्याही साधनाविना एका आत्म्याला मुक्त करायचे आहे. आपल्याकडे त्या स्त्रीचे शरीर नाही, त्यामुळे हे काम अजूनच अवघड आहे. केशव म्हणाला, मग आता मी काय करायचे आहे? एकदंत म्हणाले,
केशव, तू यज्ञाचे सामान काढ. आपल्याकडे 2 पर्याय आहेत. जर ती आत्मा खूपच रागात असेल तर आपल्याला तिला कैद करावी लागेल, नाहीतर तिला मुक्त करायचं. केशवने यज्ञाची तयारी केली. एकदंत त्या यज्ञासमोर बसले. त्यांनी एका बाजूला त्यांचे नेहमीचे झाकण असलेले कमंडलू ठेवले आणि पिशाच्य वेद उघडला. त्यातलं एक विचित्र पान त्यांनी उघडलं. लावसट. त्यांनी ते पैंजण समोर धरले आणि पिशाच्य वेदामधील विचित्र मंत्र वाचायला सुरुवात केली. अचानक त्या खोलीमधले सर्व दिवे गेले. फक्त यज्ञातल्या समिधा धगधगत राहिल्या. यज्ञाचा प्रकाश खोलीमध्ये पसरला होता, पण हळूहळू तो कमी होऊ लागला. मुख्य दार धाडकन उघडले. सोसाट्याचा वारा आत येऊ लागला. घराचे दार खिडक्या आपटू लागले आणि अचानक सर्वांसमोर ती आली. यज्ञाच्या समोरच ती उभी होती. तिचे ते उग्र रूप सर्वांनीच पाहिले. नेसलेली काळी साडी, विस्कटलेले केस, तो पांढरा पडलेला चेहरा, काळेकुट्ट डोळे, सुकलेले शरीर. तिने एक हात पुढे केला तसं यज्ञ विजू लागला. एकदंत यांनी शेजारील पिशवीतून भंडारा काढला आणि तिच्या हातावर फेकला. ती जराशी मागे हटली, पण तिला काही विशेष फरक पडला नाही. केशव यज्ञात अजून समिधा आणि तूप टाकू लागला. यज्ञ पुन्हा पेटला होता. एकदंत यांनी त्या यज्ञात ते पैंजण टाकले. तशी ती स्त्री चवताळली. ते पैंजण जळू लागले, पण स्त्री मोठ्याने किंचाळत होती. घरातल्या भिंतीवरच्या फ्रेम्स खाली पडू लागल्या. तिच्या किंकाळ्यांनी पूर्ण घर भरून गेलेले. एकदंत तसेच स्थितप्रज्ञ होते. ते म्हणाले, मी तुझे दुःख समजू शकतो, पण तू आता मुक्त व्हावं असं वाटतंय मला. यावर ती स्त्री अजूनच चिडली. तिने समोरील भिंतीकडे हात केला आणि भिंतीवरील एक फ्रेम एकदंत यांच्या पाठीवर येऊन आदळली. ही गोष्ट इतक्या क्षणात घडली की त्यांना काही करायला वेळच मिळाला नाही. बाहेरून झाडाचा पालापाचोळा आत येऊ लागला. यज्ञ विजतच होता तोच एकदंत यांनी शेवटचे मंत्र म्हटले आणि करेच्या पाण्याची बाटलीच तिच्या अंगावर फेकली. ती तडफडू लागली. पिशाच्या वेदातील मंत्रांनी तिला कमजोर केलेलं. त्यांनी ते कमंडल उघडले आणि पुन्हा काही मंत्र वाचून करेचे पाणी तिच्या अंगावर शिंपडले आणि काही क्षणातच ती त्या कमंडलूमध्ये समावली. त्यांनी ते कमंडलू बंद केले. अचानक सर्व वातावरण शांत झाले. एकदंत उठले आणि म्हणाले, आता धोका टळला आहे. खरं तर मला जे नको होतं तेच करावं लागलं, पण असोत, काही दुसरा उपाय नव्हता. केशव, तू हे सगळं आवर आणि महाद्या, तू घर साफ कर बाबा. घर कमी आणि भूतबंगला जास्त वाटतोय आता. सागर, तू त्या मुलीच्या हातपाय मोकळे कर. रात्र उलटून गेली होती. सर्वांना रात्री थोडा वेळ झोप मिळाली. महाद्या आणि सावित्रीने जमेल तसे घर साफ करून घेतले. सकाळी सर्वजण बाहेर होते. तितक्यात त्या खोलीमधून ती मुलगी उठून बाहेर आली. तिला पाहताच सर्वांच्या पोटात गोळा आला, पण एकदंत शांत होते. ती मुलगी खूप गोंधळलेली होती. एकदंत तिला म्हणाले, इकडे येतो आणि बस इथे. तुला खूप प्रश्न असतील ना. तिने फक्त मान डोलावली आणि ती तिथे समोर येऊन बसली. एकदंत म्हणाले, सावी, जरा चहा आणते का करून सगळ्यांना. सावित्री चहा करायला गेली. एकदंत म्हणाले, हा तर मुली, आधी सांग तू कोण आहेस आणि या जंगलात कशी आली. ती मुलगी म्हणाली, मी तृप्ती आहे. मी इथून पुढे असलेल्या गावात राहते. त्या दिवशी मी मुंबईवरून घरी परत येत होते. एसटीमधून उतरल्यावर रिक्षाने येत होते. रिक्षामध्ये मी आणि अजून एक बाई होती. रात्रीची वेळ होती. आम्ही नदीवरच्या पुलावरून चाललो होतो. तोच रिक्षाचा अपघात झाला आणि रिक्षा नदीत कोसळली. मी कोसळताना बाहेर पडले, त्यामुळे रिक्षापासून लांब पडले पाण्यात. माझ्या डोक्याला थोडे लागले होते, पण नेमका एक ओंडका मला मिळाला. त्याच्या आधारे मी पाण्यात तरंगत राहिले. नंतर मी किनाऱ्याला लागले. तिथे गाळात अडकले होते, पण कसं तरी त्या गाळातून मी बाहेर आले. तोच माझा पाय कोणीतरी खेचला. मी मागे वळून पाहिले तर त्या गाळातून हात बाहेर आलेले. मी खूप घाबरले आणि तशीच धावत सुटले. माझ्या मागे एक स्त्री होती, पण अचानक एका दगडाला माझा पाय अडकळला आणि मी कोसळले. नंतरचं काहीच आठवत नाही. तितक्या सावित्री चहा घेऊन आली.
सर्वांनी चहा घेतला. सागर म्हणाला, पण मग ती आत्मा आणि हिचा काय संबंध? एकदंत म्हणाले, तृप्ती वाहत आली आणि नदीच्या कडेला जिथे गाळात अडकली तिथेच त्या कपड्यात गाळात असलेला एक पैंजण अडकला आणि ती आत्मा त्या पैंजणामुळेच तृप्तीच्या मागे आली. पण ती जिथं दगडाला ठेच काढली तिथे मरियाईचं स्थान होतं. त्यामुळे ती आत्मा त्या ठिकाणाच्या जवळ जाऊ शकत नव्हती. म्हणून तृप्ती वाचली. आणि त्यानंतर मग तुम्ही तिला घेऊन इथे आलात आणि पुढील प्रकार घडला. महाद्या म्हणाला, पण ती कोण होती? कारण मी कधी ऐकलंच नाही तिच्याबद्दल गावात. एकदंत म्हणाले, ती लावसट होती. म्हणजे अशी स्त्री जिचा बाळंतपणानंतर काही दिवसातच मृत्यू झाला होता. जवळपास 2 वर्षापूर्वी झालं असं की त्या स्त्रीला मुलगी झाली होती, पण तिच्या सासऱ्यांना मुलगा हवा होता. त्यामुळे जेव्हा ती मुलगी माहेरावरून सासरी आली तेव्हा ती झोपलेली असताना गुपचूप त्या मुलीला घेऊन तिचे सासरे बाहेर पडले आणि त्या मुलीला नदीत फेकायला निघाले. पण त्या आईला समजले. ती त्यांच्या मागे धावतच निघाली. पण ती तिथे पोहोचेपर्यंत त्यांनी त्या मुलीला नदीत फेकले. ते पाहून त्या स्त्रीने पण नदीमध्ये उडी घेतली, पण तिला त्या मुलीला वाचवता आले नाही आणि तिला पोहता येत नसल्याने ती देखील बुडाली. पण त्या मुलीचा देह गाळात अडकला. तिच्या पायात जे पैंजण होते ते त्या स्त्रीने खूप प्रेमाने बनवून तिच्या पायात घातलेले. त्या पैंजणाभोवतीच त्या स्त्रीचा आत्मा अडकला होता, कारण ते पैंजण तिच्या मुलीचे होते आणि त्या मुलीचा देह तिथेच गाळात मिसळला होता. आणि त्यामुळे जेव्हा त्यातला एक पैंजण तृप्तीच्या कपड्यात अडकला ते त्या स्त्रीला सहन झाले नाही आणि ती त्या पैंजणाच्या मागे आली. त्या पैंजणातच तिचे बाळ आहे असे तिला वाटत होते. सर्वांच्या डोळ्यात पाणी आलेले. तृप्ती म्हणाली, कसे लोक असतात ना, मुलगी झाली म्हणून असं करायचं का? एकदंत म्हणाले, अजूनही मुलीला कमी समजायची पद्धत आहे काही लोकांच्या मानसिकतेत आणि त्यातून हे सगळं घडतंय. अशा लोकांना शिक्षा झालीच पाहिजे. सागर म्हणाला, मग ती स्त्री बुडाल्यावर काहीतरी झालं असेलच ना? एकदंत म्हणाले, तिच्या सासरच्यांनी अशी आवई उठवली की त्या स्त्रीने मुलीला घेऊन जीव दिला. काही पुरावे नसल्याने तिच्या सासरच्यांना काहीच झाले नाही. सागर म्हणाला, पण मी त्यांना असं सोडणार नाही. मी नक्की काहीतरी करेन. एकदंत म्हणाले, हो तू करशीलच, पण मी म्हणालो ना तुला, त्या स्त्रीला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता, त्यामुळे तुम्हाला काहीच झाले नाही आणि तिचा आत्मा मुक्त व्हावा असेच मला वाटत होते. पण ते शक्य नाही झाले, कारण आपल्या सगळ्यांचा जीव धोक्यात होता. सागर म्हणाला, तृप्ती तुला घरचे शोधत असतील, तू 2 दिवस इथेच आहे. महाद्या तू तृप्तीला घरी सोडून ये. सर्वांनी एकदंत यांचे आभार मानले. एकदंत यांनी अजून एक प्रकरण व्यवस्थित हाताळले होते, पण सर्वांच्या मनात शेवटी हाच विचार होता, या सगळ्यात ती स्त्री आणि तिची मुलगी यांचा काय दोष होता? मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.